तर मग काय चाललं होतं हे आता पक्के झाले ना. आता पुढं बघायचं आहे. आता आज आपल्याला काय कुठल्या कुठल्या गुणस्थानामध्ये काय उदय आणि अनुदय थोडं डोकं लावून प्रयत्न करा, नाही तर मग शेवटी आहेच समोर बघायला. पहिलं गुणस्थान आहे का 28 प्रकृती पद्या आहे ना. कशा कशाचा उदय नसणार, सोपं काढायचं नेहमी पहिल्यांदा है ना. कशा कशाचा उदय नसणार है ना. इथं फक्त बघायचं पहिल्या गुणस्थानामध्ये कशाचं उदय नसणार है ना. ह्यामध्ये पहिल्यामध्ये ह्याचा असणार का उदय. सम्यक मिथ्यात्वाचा उदय आलं कुठलं गुणस्थान येतं. सम्यक मिथ्यात्वाचा उदय आलं कुठलं गुणस्थान येतं. तिसरं. दुसरं कसं काय म्हणताय है ना. तिसरं कळलं. सम्यक प्रकृतीचा उदय आल्यावर कुठलं गुणस्थान येतं. चौथं, पाचवं, सहावं जे काय असेल ते शिवक्षम सम्यक. कळलं का नाही. त्यामुळे पहिल्या गुणस्थानामध्ये ह्या दोनचा उदय असणार का नाही. क्लिअरिटी झाली का नाही. बाकी सगळ्याचा उदय असणार. समजलं. मिथ्यात्व अनंत अनुबंधी वगैरे सगळ्याचा उदय आहे, फक्त मिश्र आणि सम्यक प्रकृतीचा उदय नाही. पुढं आता दुसऱ्या गुणस्थानामध्ये काय घडलं. बाकी सगळं तर कॉमन आहे, फक्त मिथ्यात्वाचा उदय नाही. कळलं का नाही. इथं मिथ्यात्व लिहिलं ना. हां दुसरं गुणस्थान आपण सांगितलं ना कसं घडतं. सम्यक प्रथमोपशम सम्यक दर्शन झाल्यानंतर अनंतानुबंधीचा उदय आला, परंतु मिथ्यात्वाचा उदय आला नाही. तेव्हा काय होतं दुसरं गुणस्थान. समजतंय ना. पडणं सम्यकत्वात न पडला आणि मिथ्यात्वाचा काळ अशा प्रकारे सांगितलं दुसरं गुणस्थान. आता त्यानंतर मग काय आहे तिसरं गुणस्थान. तिसऱ्या गुणस्थानामध्ये आपण काय आता होणार सांगा बरं. स्वतः डोकं लावा है ना. 28 मधल्या मिथ्यात्वाचा उदय असणार का तिसऱ्या गुणस्थानामध्ये नाही. कारण मिथ्यात्वाचा उदय आल्यावर सांगितलं ना पहिलं गुणस्थान असते. हां त्यामुळे मिथ्यात्वाचा उदय तिसऱ्या गुणस्थानामध्ये नाही. त्यानंतर सम्यक प्रकृतीचा उदय पण नाही. कळतंय ना. त्याला सम्यक तर होतं ना. हां आणि अनंतानुबंधी चारचा पण उदय नाही तिसऱ्यामध्ये. पण कशाचा उदय आला इकडं. मिश्र. समजते ना. मिश्र म्हणजे सम्यक मिथ्यात्व. बाकी तर आहेत. कळतंय का. हे झालंय खूप वेळा घेतलेलं आहे, पण आता गॅप पडलाय म्हणून रिव्हिजन घेतोय. चौथ्या गुणस्थानामध्ये आता काय होणार आहे ना. मिथ्यात्वाचा उदय असणार का. मिश्राचा उदय असणार का आता पुढं नाही. आणि अनंतानुबंधी चारचा उदय असणार का चौथ्या गुणस्थानामध्ये नाही. चौथं गुणस्थान सम्यक्त्व. कळालं का नाही. अनंतानुबंधीचं असं बघितलं ना आपण काय करताय. द्विस्वभावी आहे का नाही. दर्शन आणि चारित्र्य दोघेचा घात करताय का नाही. म्हणून सांगितलं अनंतानुबंधी इथं नाही आहे. मग हे मिथ्यात्व मिश्र आणि अनंतानुबंधी चारचा उदय नाही. कळतंय ना. आहे ना. मग कशाचा उदय सुरू झालाय. बाकी सगळ्या तर आहेत. सम्यकचा उदय सुरू झाला, बाकी सगळ्या तर आहेत. अर्थात चौथ्या गुणस्थानाच्या पुढं अप्रत्याख्यानाचं उदय पुढं असणार का. म्हणून तर बघा पिवळं केलं त्याला, सॉरी हिरवं है ना. हे अप्रत्याख्यानाचा पुढं काय झाला अनुदय. कळलं ना. काय काम करते सांगितलं तुम्हाला. अनंतानुबंधी काय करताय. सम्यक दर्शन होऊ देत नाही सांगितलं तर नाही. आणि स्वरूपाचरण चारित्र्य पण होऊ देत नाही. अप्रत्याख्यान काय करते. एकदेश संयम होऊ देत नाही. प्रत्याख्यान काय करते. आणि संजीवनानं काय करते सांगितलं. यथाख्यात चारित्र्य होऊ देत नाही. कळलं का नाही. मग कुठल्या गुणस्थानात काय काय चारित्र्य आपण बघितलेलं आहे. बघितलं का नाही. हां मग त्यानुसार ते लावायचं. आता पाचवं गुणस्थान म्हणजे एक देश संयम आला का नाही आहे का नाही. एक देश संयम आला म्हणजे काय झालं. अप्रत्याख्यानावरणाचा काय झाला अनुदय झाला. कारण तो अप्रत्याख्यानावरणाचा उदय आला तर तो थोडासुद्धा संयम होऊ देत नाही, जसं चौथ्यामध्ये होत होता आता. कळलं का नाही. आता पाचव्यामध्ये अनुदय झाला आहे ना. बाकी तर इथं कंटिन्यू आहे. बरोबर का नाही. हां सम्यक प्रकृती प्रत्याख्यानावरण संज्वलन आणि नवनवकष आहे. पुढं सहावं गुणस्थान. सहाव्या गुणस्थानामध्ये काय घडलं आता. सहावं गुणस्थान कोणाचं असते.
मुनिराजांचं. कळतंय ना? हां, मग 6व्या गुणस्थानामध्ये काय झालं सांगितलं आता? हां, अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरणाचा पण काय झाला आता? अनुदय. कारण प्रत्याख्यानावरण काय करत होतं? पूर्ण संयम होऊ देत नव्हतं. 6वं गुणस्थान पूर्ण संयम आहे का नाही? म्हणून ते इकडं गेलं आणि इकडं सम्यक प्रकृती संजुलन नौकश आहे. यांचं काय झालं आहे आता? इथं उदय चालू झाला. आता गुणस्थान कुठलं? 7व्याला पण सेमच आहे. ठीक आहे. 8व्यामध्ये आता 8व्यापासून काय सुरू करणार तो? श्रेणी आरोढ करणार का नाही? मग ह्यामध्ये सांगितलं आता 8व्यापासून श्रेणी आरोढ करणार तेव्हा सम्यक प्रकृतीचा उदय असेल का? सम्यक प्रकृतीचा उदय असताना कुठलं सम्यक्त्व असतं? क्षयक्षम सम्यक्त्व. बरोबर का नाही? श्रेणी आरोढमध्ये क्षयक्षम सम्यक्त्व असते का? नाही. आपण 2 श्रेणी बघितल्या का नाही? कुठल्या? उपशम आणि क्षयक्षम श्रेणी आहे का? त्यामुळं सम्यक प्रकृती संपली. कळलं ना? मग सम्यक प्रकृतीचा अभाव. त्यामुळे इथं संज्वलन 4 आणि 9 नौकश आहे. ह्यांचा फक्त उदय. बाकी सगळ्यांचा काय सुरू झाला? अनुदय. समजते ना? काय होतं हे समजून घ्या फक्त. हां, 9वं गुणस्थान. आता काय होणार? 9व्या गुणस्थानामध्ये संज्वलन आणि 3 नौकश आहे. ह्यांचा उदय आहे. बाकीचे काय झाले सांगितल्या? 6 नौकशा यांचा काय सांगितला? अनुदय. 6 नौकशा कुठल्या कुठले? हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा. पुढचं नाही म्हणायचं. ह्या 6चा इथं काय झालाय? अनुदय. आणि 3 वेदांचा इथं काय आहे? उदय आहे 9व्या गुणस्थानापर्यंत. 9व्या गुणस्थानाच्या 6वेत भागापर्यंत. ठीक आहे ना? 10व्या गुणस्थानाला आता ह्या 3चा पण काय झाला? अनुदय झाला. आणि फक्त संज्वलन 4 होते का नाही? तर ते संज्वलन क्रोध, मान, माया ह्यांचा पण काय झाला? अनुदय झाला. फक्त काय राहिलं 10व्या गुणस्थानामध्ये? संज्वलन लोभ, सूक्ष्म लोभ. समजतंय ना? हां, 11व्या गुणस्थानामध्ये आता काय सांगितलं? 28च्या 28चा काय झाला आहे? उपशम झालेला आहे. मोहने सोडून बाकीच्यांचा काय आहे? उदय आहे 11व्यामध्ये. म्हणजे इकडं पण आहे बरं का, माहीत असं सांगतो. पुढं 12व्या गुणस्थानामध्ये 28च्या 28चा काय झालेला आहे? क्षय झालेला आहे. मोहने सोडून बाकी सगळ्यांचा काय आहे? बाकी 7 कर्मांचा उदय चालू आहे. 13व्या गुणस्थानामध्ये आता काय झालं? 4 घाती कर्माचा उदय आहे का? नाही. पण 4 आघाती कर्माचा इथं काय आहे? हां, आणि योग सहित आहेत म्हणून संयोग केवली. आणि 14व्या गुणस्थानामध्ये 4 घाती कर्म पण नाही आहेत आणि 4 आघाती कर्माचा उदय आहे, पण कसे आहेत? योग रहित आहेत. आणि सिद्धांमध्ये काय सांगितलं? हा ना, 8ही कर्माने रहित झाले. कळलं का नाही? कसं काय काय केलं बघितलं? मग गुणस्थानं कशामुळे घडली बघितलं का नाही? 10व्या गुणस्थानापर्यंत मोहाचा खेळ चाललाय. बाकीचे पण कर्म आहेत, पण गुणस्थान जे बदलत जातात ते मोहामुळे बदलत आहेत. म्हणून सांगितलं कर्माचा राजा कोण? मोह. आहे ना. आणि पहिल्या गुणस्थानातून पुढच्या गुणस्थानामध्ये येण्यासाठी पहिली टक्कर कोणाला द्यायला लागते? मिथ्यात्वाला. म्हणून तिथं आचार्य वारंवार प्रत्येक ग्रंथातून सांगतात आत्मस्वरूपाकडे या, आत्मस्वरूपाकडे या. जे काही बहिरंग ज्ञानाचा अथवा बहिरंग चारित्राचा उपदेश देतात ते कशासाठी? मिथ्यात्वाचा त्याग करा, आत्मस्वरूपाकडे आत्म्याचा अनुभव घ्या, सम्यक दर्शन प्राप्त करा. सम्यक दर्शनाचं काय महत्त्व आहे ह्यासाठी घडवत आहेत. बहिरंग ज्ञान, बहिरंग चारित्र कशासाठी आहे? हां, सम्यक दर्शन प्राप्त करा. ह्याच्यासाठी काय समजलं ना? जिनवाणीचा सगळा जो सार आहे ना तो ह्यातून हाच आहे. है ना. पहिलं उद्देश, पहिलं आपलं जीवनाचा काय आहे? करण्यायोग्य काय आहे? जीवन में प्रथम करण्यायोग्य कार्य क्या है? सम्यक दर्शन. मिथ्यात्वाचा अभाव. म्हणून सांगितलं की सगळे जन्मताना आपण जन्मलेलो आहोत पंचम काळामध्ये कसं?
मिथ्यात्व सहित जन्मलोय, पण मरताना मिथ्यात्व सहित मरायचं नाही. कसं मरायचंय? सम्यक दर्शन सहित. एवढं महत्त्व आहे. बस बाकी काही नाही आहे, है ना. मग बाकी जो काही आहे आपण सांगतोय, स्वाध्याय करा, पाठांतर करा किंवा चारित्र्याचा जे काही उपदेश आहे, सगळ्या गोष्टी त्यासाठीच आहेत. पूजा षटक्रिया असो किंवा अन्य कोणताही उपदेश असो जिनागमाचा, कशासाठी आहे? तर पहिल्यांदा मिथ्यात्वानंतर मग सगळ्या बाकीच्या मोहनियाकडे टार्गेट करत गेला की बाकीचं सगळं काय होत जातात, पुढं तर आहेच, है ना. लक्षात येते का नाही? अशा प्रकारे हे सगळं तिथं चर्चा आलेली आहे. हे विषय झाला क्लिअर सगळ्यांना? सोपा झाला का उदय अनुदय? सांगता येईल का? हां, सांगता येईल का? न बघता प्रयत्न म्हणून सांगतोय. स्वतः प्रयत्न करा, स्वतः लिहा, न बघता लिहा आणि स्वतः चेक करा, है ना. नाही तर विषय पक्का होणार नाही सांगतोय. आणि हा विषय पक्का नाही तर मग गुणस्थान तुमचे पक्के होणार नाहीत. मग अशा प्रकारे हे आपण काय बघत आहोत? 14 काय बघत आहोत? गुणस्थान. 14 गुणस्थान पाहत असताना आपण पाहिलं तर पहिलं मिथ्यात्व, दुसरं काय सांगितलं होतं? गुणस्थान इथं नाहीच का? ठीक आहे. दुसरं काय सांगितलं होतं? साधन. तिसरं मिश्र. चौथं अविरत सम्यक्त्व. पाचवं देशविरत. सहावं कळतंय ना? हे सगळे आपण बघितलं होतं का नाही? मग प्रमत्त विरत ह्यामध्ये सांगितलं होतं प्रमत्त शब्द प्रमादाचं प्रतीक आहे. प्रमाद किती प्रकारचे आहेत? प्रमाद किती प्रकारचे? आता इथं नाही आहे का दाखवायला लागल? हां, पाठ आहेत ना? एवढं तर पाठ पाहिजेच होतं, है ना. प्रमाद किती? 15. कुठले कुठले? 4 विकता. बरं, 4 सुरुवात केली. ठीक आहे. हां, 4 कषाय आणि 5 इंद्रिय आणि निद्रा आणि स्नेह. आपण भंग बघितलेत ना त्याचे प्रमादाचे? हां, आठवत आहे ना 1 वर्षापूर्वीचं? हां, ते मला सांगू नका परत काढायला. ठीक आहे ना? समजलं ना? 4 आणि 4 किती झाले? 8. 8 आणि 5 13. 14 आणि 15 ह्यांचे परस्पर गुणाकार केला तर किती होतं सांगितलं होतं? 80 होतात ना? का काढायला लागेल? थांबा, काढतोच. काय ते आता काढेपर्यंतच वेळ जाईल म्हणून मी टाळत होतो. आलं. हां, बघा आले का नाही? कुठले कुठले प्रमाद आहेत बघा. अरे दिसतंय ना सगळ्यांना आता? है ना. 4 विकथा, 4 5 हां, नंतर निद्रा आणि है ना ह्यांचा जर गुणाकार केला, है ना, 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले 1 किती होणार? 80. समजलं? 4 चौक 16, 16 पंचे 80. पॉईंट समजला का नाही? मग हे 80 त्यांचे परस्पर काय होतात? भंग होतात. पॉईंट समजले? मग ह्या 4 विकथा कुठल्या कुठल्या? 4 कशा आहेत सगळ्या माहिती आहेत, है ना. 5 इंद्रियांचे विषय, है ना. निद्रा. निद्रा म्हणजे कसं लावायचं? निद्रा झोपणं निद्रा नाही आहे, स्वभावात जागा नाही आहे, विभावात आहे तोपर्यंत सगळी काय आहे? निद्रा. आणि स्नेह म्हणजे कसं लावायचं? पराशी अटॅच आहे तोपर्यंत स्नेह. समजलं ना? नाही तर स्नेह म्हणजे आता काय द्वेष करतोय तेव्हा सुद्धा मी सांगितलं ना, द्वेषामध्ये पण स्नेह आहे म्हणलं का नाही? सगळं जे काय क्रोध मान माया लोभ ह्या सगळ्यामध्ये काय आहे? राग भावच पडलेला आहे. द्वेष जरी आहे तो सुद्धा रागाचंच काय आहे? स्वरूप आहे. कळलं का नाही? हां, अशा प्रकारे स्वभावात झोपला ही निद्रा, पराशी अटॅच आहे हा काय आहे? स्नेह.
अशा प्रकारे कंटिन्यू हे भंग चालू आहेत. ठीक आहे ना. अशा प्रकारे हे प्रमादाचे किती बघितले आपण, है ना. सामान्य रूपाने 15 आणि त्याचे अजून विश्लेषण केले तर किती होतात, 80 भंग होतात. 80 कशा होतात कळाले ना. हां, म्हणजे उदाहरणार्थ बघा इथं स्त्री कथा, आलापी, क्रोध कशाई, स्पर्शनेंद्रिय, वशंगत, निद्रालू आणि स्नेहवान. हा झाला काय, एक भंग झाला का नाही, कळलं का, लक्ष द्या, है ना. हा झाला एक भंग, है ना. मग पुढं काय आपण सांगितलं, कथा बदलत राहिलो, कथा बदलत राहिलो का नाही, आहे ना. बाकीचं सगळं तेच ठेवलं, म्हणजे भोजन कथा, आलापी, क्रोध कशाई, स्पर्शनेंद्रिय, निद्रालू, स्नेहवान. हा झाला दुसरा, कळलं का नाही. राष्ट्रकथा, आलापी, क्रोधी, स्पर्शनेंद्रिय, निद्रालू, स्नेहवान तिसरा. असं करत करत हे क्रोधासंबंधीच्या 4 झाल्या, मानासंबंधी 4, मायेसंबंधी, लोभासंबंधी किती झाले 16. आणि स्पर्शनेंद्रिय कंटिन्यू ठेवला आहे. स्पर्शनेंद्रियाला 16, रसनेंद्रियाला परत 16, परत घ्राणेंद्रियाला 16, चक्षुरेंद्रियाला 16 आणि पुढं कर्णेंद्रियाला परत 16. 16 पंचे, समजलं का नाही कसे भंग झाले ते, काय हां समजलं काय बदललं आपण, त्याचे फक्त रकाने बदलले तर 80 होतात. म्हणून इथं गुणाकार केलता, 4 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 1 गुणिले 1. अशा प्रकारे हे सगळे प्रमादाचे काय आहेत, भंग, 80 भंग आहेत. चला ओम. हो प्रभू.